एखाद्याचा जर पापाचा घडा भरला तो तो कायमस्वरूपी तसा राहतो का हो? सरकार आणि सरकारमधली मंडळी जर चुकीच्या पद्धतीनं वागत असेल, समजा आपण काही घटना जर पाहिल्या तर सतत वाईट करायचं, रोज उठून दुसऱ्याचं घर फोडायचं, पक्ष फोडायची, लोक फोडायची, ते तसंच टिकून राहतं. लोक जे तुमच्या आसपास असतात कदाचित ते स्वार्थासाठी असतील, परंतु घटना जर पाहिल्या म्हणजे एकंदरीत या सरकारची घटना, मला तर सरकारच हे टिकेल की नाही याची शंका आहे. म्हणजे शिंदे सरकार असू द्या किंवा फडणवीस सरकार असू द्या किंवा लाडाचं पवार सरकार असू द्या, टिकेल का? रोज उठायचं आणि नवीन बातम्या द्यायचं, हे टायगर ऑपरेशन, नावं तर अशी द्यायची. शेवटी करतात काय ही मंडळी? तुम्ही कल्पना करा, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते, कोविडचा काळ होता आणि अशा काळामध्ये प्रत्येक माणूस घाबरलेला होता आणि बॅकएंडला यांचं डोकं काय चालू होतं की हे सरकार पडलं पाहिजे. मग सरकार पाडायचं कसं? हे पक्षांतर बंदी कायदा नुसताच आहे, मी त्याच्यावर आता आज संध्याकाळी 5 वाजता स्वतंत्र बोलणारच आहे, कारण या कायद्याची भीतीच कुणाला राहिलेली नाही. त्या उद्धव ठाकरेंचं सरकार, जे महाविकास आघाडीचं सरकार म्हणून ओळखलं जात होतं, 2.5 वर्षात पाडलं. सरकार पाडलं कोणी? मास्टर माइंड कोण आहे सांगा बरं, कोण आहे? कमेंट करून. सरकार ज्यांनी पाडलं त्यांनी अगोदर 40 आमदार फोडायला लावले. कुणाला? शिंदे साहेबांना. आणि 40 आमदार फोडणं म्हणजे सत्ताधाऱ्यांचं बळ कमी करणं. आणि जे सुरतला पळून गेले, अर्थात सुरत मार्गे गुवाहाटीला गेले हा मुद्दा वेगळा, पळवलं कोणी? भाजपच्या लोकांनी. असं म्हणतात शहासाहेब त्याच्या पाठीशी आहेत, सगळ्या ऍक्टिव्हिटीच्या पाठीशी तो माणूस दिल्लीतून सगळं लक्ष ठेवून आहे. त्याने कुणाला करायला लावलं? देवाभाऊंना करायला लावलं. देवाभाऊ त्यांच्याच सौभाग्यवतीने एकदा खाजगी टीव्ही चॅनलच्या कार्यक्रमात सांगितलं होतं की हे रात्री जातात, सकाळी येतात आणि बरोबर जे काही षडयंत्र करायचं ते करतात. आणि ही गोष्ट खरी आहे की राव. बघा, महाराष्ट्रामध्ये तुम्ही जर बारकाईनं पाहिलं असेल, ज्या काही राजकीय घटना घडल्या, ज्या काही मोठे मोठे राजकारणी प्रत्येक तालुक्यातले, जिल्ह्यातले, देवाभाऊने असं परफेक्ट कार्यक्रम केला. कदाचित ते रात्री ऑफिसमध्ये जात असतील, काही अधिकारी सोबत घेत असतील, प्रत्येक तालुक्यातले, जिल्ह्यातले कोण कोण बडे नेते आहेत त्यांच्यावर काही केसेस आहेत का, चौकशी लागू शकते का, त्यांची बेनामी संपत्ती आहे का, याच्या व्यतिरिक्त भुंगे काय लावणार, आणि फार तर गुन्हे काय असतील तर. आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये ती सगळे नेत्यांच्या झोपा उडवल्या. त्यांनी 2.5 वर्षामध्ये, माझं प्रामाणिक मत आहे, फक्त एवढंच काम केलं, सगळ्यांची यादी केली, 40 आमदार पळवले, सरकार पाडलं उद्धव ठाकरेंचं. माणसं जगवण्याचं काम केलं होतं उद्धव ठाकरेंनी. बाकी त्यांच्याबद्दल, त्यांच्या पक्षाबद्दल किंवा महाविकास आघाडीबद्दल म्हणजे काय जास्त बोलावं. आणि दरम्यानच्या काळामध्ये शिंदे साहेबांनी हे सगळं गुवाहाटी दर्शन केल्यानंतर एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले. जळफळाट झाला महाविकास आघाडीचा, कारण सरकार पाडलं होतं. उद्धव ठाकरेंना पहिला धक्का तो मिळाला. दुसरा काय मिळाला? पक्ष पळवला, कारण त्यांनी पक्षावर दावा सांगितला. चिन्ह पळवलं, परत धक्का बसला. आमदार पळवले, त्याच्यासोबत काही खासदार नंतर गेले, काही आमदार असे तसे नंतर पाठीमागून गेले. ह्या सगळ्या गोंधळामध्ये 2 शिवसेना झाल्या आणि खरी शिवसेना म्हणून एकनाथ शिंदे साहेबांनी चालू केलं. 6च महिने झाले, लेकरू तरी 9 महिन्यात होतं. 6 महिन्यात दुसरा पक्ष फोडला, कारण त्यांना जसा उद्धव ठाकरेंना धक्का द्यायचा होता तसाच शरद पवारांना सुद्धा द्यायचा होता. तिकडे अस्वस्थतेने शिंदे साहेब शोधले, इकडे अस्वस्थ तर देशाला काय, जगाला माहिती. आणि पहाटेची शपथ तर जग जाहीर आहे. एकनाथ शिंदे साहेबांच्या अगोदर हिंमत कुणी केली होती? अजित पवारांनी. फोडले अजित पवार, ते पण 20-22 आमदार घेऊन गेले. राष्ट्रवादीचं नाव पळवलं, चिन्ह पळवलं, बाकीचे पण पळवलेच की आमदार. खासदार एकच होता, तो तर ऑलरेडी चालताच गेला, पळू तर शकतच नाही. या सगळ्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी ज्या पद्धतीचं षडयंत्रकारी राजकारण रचलं, त्याचा पुढचा अंक आपण चर्चा करणार आहोत. त्या अगोदर
सर्वांना नमस्कार. मी पुण्यातून ऍडव्होकेट संतोष शिंदे. आपल्या सर्वांचं या महत्वाच्या चर्चेमध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. संतोष शिंदे ऑफिशियल या आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनलवर स्वागत करत असताना विनंती एवढीच आहे, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जास्तीत जास्त शेअर करा. सगळ्यात महत्वाचं, नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करत असताना नोटिफिकेशन ऑल ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा. काही मुद्दे असे असतात की ज्याच्यावर चर्चा केली पाहिजे. एकनाथ शिंदे साहेब 2.5 वर्षाचे मुख्यमंत्री झाले, सत्तेत बसले, भाजपनं सपोर्ट केला. तिथं इच्छा होती देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री व्हायची, होऊ दिलं नाही. एकनाथ शिंदे साहेबांना 1 नंबर, देवाभाऊ 2 नंबर, जे की अगोदर मुख्यमंत्री होते. त्यांनी थोडं अस्वस्थपणा दाखवला, पण पक्षाच्या नेत्यांच्या निर्णयापुढे आणि दिल्ली पुढं यांची काय बोलण्याची हिंमत आहे, आणि ते झालं. बरोबर तेही 2.5 वर्ष पूर्ण झाले. त्या 2.5 वर्षामध्ये लाडकी बहीण योजना आणि इतर सगळ्या गोष्टी केल्या, पण याच्यामध्ये काम काय केलं महाराष्ट्राच्या हितासाठी माहित नाही. पण त्यांनी एक महत्वाचा परत आमदार, खासदार किंवा पदाधिकारी फोडला. उद्धव ठाकरेंचं वाईट केलं, पक्ष फोडला, पक्षाचं वाटोळं केलं, आमदार खासदार फोडले, सगळंच वाटोळं केलं, हे सगळ्यांना माहिती. किती दिवस एखाद्या पक्षाला संपवायचं? बरं, हे फक्त शिवसेनेपुरतंय का? राष्ट्रवादीचं सुद्धा तीच परिस्थिती आहे. आज आपण चर्चा करू वर्तमान काळामध्ये. आज देवाभाऊ मुख्यमंत्री आहेत आणि शिंदे साहेब उपमुख्यमंत्री. परवा 6 खासदार फोडले, नंतर सचिन अहिर आमदार फोडला. म्हणजे 1 खासदार आणि 6 खासदार आणि 1 आमदार ऑपरेशन टायगर केलं. उद्धव ठाकरेंच्या त्या पक्षात किंवा त्यांच्या याला पक्ष एकच फोडला जातो जो ताकदीनं उद्या काहीतरी करू शकतो. इतर पक्ष फोडण्याची त्यांच्याकडचे लोक पळवण्याची गरज काय? राष्ट्रवादीचे पण लोक तसेच जातील ना. सुनेत्रा पवारांनी ठरवलं, तटकरे आणि ते प्रफुल्ल पटेल आहेतच, हे देतो ते देतो. बरं, साधे ग्रामपंचायतीच्या इलेक्शनला सुद्धा तुम्हाला माहिती आज काय रेट आहे. सरकार पाडणं किंवा हे सगळे लोकप्रतिनिधी फोडणं साधी गोष्ट आहे का? मला माहिती आहे साध्या कॉलेजच्या युआरच्या इलेक्शन मध्ये सुद्धा काय हजामत करावी लागते. खरंय की नाही? हे तर बोलायलाच नको. या सगळ्या घटनेमध्ये किंवा या सगळ्या गोष्टींमध्ये आता विचार करण्याची वेळ आली. सतत दुसऱ्याचं वाटोळं करणं, वाईट करणं, फोडणं किंवा या सगळ्या गोष्टी करत असताना आपलं सुद्धा कधीतरी चांगलं होईल हे तर सोडून द्या, कारण तुम्ही चांगलंच सध्या आहात, पण आपलं पण वाईट होईल असं वाटत नाही का हो यांना? मला आतापर्यंत जेवढी चर्चा केली, ही चर्चा थोडी सकारात्मक पद्धतीने घेत असताना अजून एक दुसरा विचार करा. तुम्ही दिवसभरामध्ये 5 गोष्टी ठरवा बरं वाईट करायच्या, आणि दिवसभर वाईटच करा. संध्याकाळी तुम्ही सांगा की तुम्हाला काय वाटेल. तुमच्या मनाला त्या गोष्टी आवडतील, पटतील. पण तुम्हाला ह्या सगळ्या वाईट गोष्टी करत असताना जो समोरचा पाहणार आहे तुमच्याकडे, त्याची काय भूमिका असेल? तो म्हणेल यांनी या वाईट गोष्टी केल्यात, अशा पद्धतीची याची काम करण्याची पद्धत आहे. लोक विश्वास ठेवतील का? माझा मुद्दा तिथंच आहे. तुम्ही जर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत दररोज लोकांची घरी फोडणं, लोकांच्या मनाविरुद्ध काम करणं, किंवा राजकारणात एखाद्याचे आमदार खासदार पळवणं, समाजकारणात एखाद्याच्या संस्था संघटना म्हणजे फोडणं, कार्यकर्ते पळवणं, किंवा सार्वजनिक जीवनामध्ये फक्त आणि फक्त वाईटच करत राहणं, याला चांगलं म्हणतात का? याला चांगलं नाही म्हणत, वाईट म्हणतात. मग वाईट माणसाचं कायमस्वरूपी चांगलंच होत राहतं का? चांगलं होईल का? आज तुम्ही सत्तेत आहात, असलं पाहिजे. तुम्ही 100 वर्ष सत्तेत राहा, शुभेच्छा आहेत, पण एकदा तरी पाय उतार व्हाल ना. फक्त या कारणामुळं. आणि तुम्हाला जे कोणी चांगलं राजकारण करणारे म्हणतील, माझा शब्द आहे, ते फक्त लाचार असतील. चांगलं राजकारण करणाऱ्याचा इतिहास असतो, इतिहास साक्ष सुद्धा देतो. वाईट राजकारणाची तेवढ्यापुरती चर्चा असते, शेवटपर्यंत चर्चा राहू शकत नाही. हे वास्तव आहे, हे मला सांगायचं होतं. खरं आहे की खोटं? नक्कीच कमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. लक्षात ठेवा, संतोष शिंदे ऑफिशियल. धन्यवाद. आपला मित्र ऍडव्होकेट संतोष शिंदे.